नक्की चूक कोणाची? ए पोरीनो, अगं आटपा की लवकर, किती वेळ मेहंदीच काढत बसला आहात? पोरगी कवाची ताटकळली आहे. ए सुमा, अगं तू कुठे या पोरींच्या नादी लागत बसते? तुझ्या हातावर मेहंदी काढून झाली नवं? मग झोप बरं तू. उद्या बांगड्या भरायचा कार्यक्रम आहे. सांच्याला हळद लागेल तुला. तवा आता आराम कर. या पोरी काय रातभर जागत बसतील. सुमाची आई रखमा आपल्या लेकीच्या काळजीपोटी बोलत होती. रखमा आणि सुरेश या उभयंतांची सुमन एकुलती एक मुलगी. आर्थिक परिस्थिती बेताचीच असली तरी फार लाडात वाढवली होती त्यांनी सुमनला. सुमनने 12वी पर्यंत आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि पुढील शिक्षणासाठी तालुक्याला जावं लागेल, खर्च पण खूप करावा लागेल आणि आर्थिक परिस्थिती अशी नाही की आपण सुमनला पुढचं शिक्षण देऊ शकू. म्हणून रखमा आणि सुरेशने सुमनचं शिक्षण थांबवलं. सुमननेही आपल्या आईवडिलांचा निर्णय मान्य केला आणि आपलं शिक्षण अर्धवट सोडलं. पण मग गावातच राहून तिने शिलाईचा कोर्स केला. सुमनने शिलाई कोर्स पूर्ण केल्यावर सुरेशने गावातूनच एक सेकंड हँड शिलाई मशीन तिच्यासाठी विकत घेतलं आणि मग ओळखीपाळखीतील बायकांचे ब्लाऊज शिवून दे, कधी कुणाच्या कपड्याला शिलाई मारून दे, अशी छोटी मोठी कामं सुमन घरी बसल्या बसल्या करू लागली. त्यातून मिळणाऱ्या 4 पैशांची घरात मदतच होत होती. सुमन, रखमा आणि सुरेश हे त्रिकोणी कुटुंब सुखी समाधानाने आपलं आयुष्य जगत होते. सुमनची चुलत आत्या सुखदा ही मुंबईला राहत होती. तिच्या नणंदेच्या मुलाचं प्रमोदचं स्थळ तिने सुमनसाठी सुचवलं. सुरेश आणि रखमाने जेव्हा या स्थळाबद्दल ऐकलं त्यांनी या स्थळाला सरळ सरळ नकारच दिला, कारण त्यांना सुमनला आपल्यापासून इतक्या दूर लांब शहरात पाठवायचं नव्हतं. त्यांना सुमनसाठी असं स्थळ हवं होतं की ती नेहमी त्यांच्या आसपास राहू शकेल. हवं तेव्हा तिला भेटता येईल. सुमनशिवाय दुसरं आहेच कोण आपल्या या जगात? नको नको, सुमनला इतक्या लांब द्यायलाच नको. सुरेशने आपल्या बहिणीला सुखदाला या स्थळाबद्दल नकार कळवला. दुसऱ्याच दिवशी सुखदा शहरातून आपल्या भावाला कधी नव्हे ती भेटायला गावी आली. तिने रखमा आणि सुरेशला विश्वासात घेतलं. प्रमोद आणि त्यांचं कुटुंब किती चांगलं आहे. सुमनला नात्यातच दिली तर कसं फायदेशीर आहे. मी शहरात असल्याने सुमनच्या संसारावर माझं लक्ष राहीन. तुम्ही पण हवं तेव्हा आपल्या लेकीला भेटू शकाल. सासरची मंडळी सुमनवर कसलीच बंधनं लादणार नाही. हे आणि बरंच काही गोड गोड बोलून सुखदाने सुमन आणि प्रमोदच्या लग्नाला होकार मिळवला. आपली मुलगी सुखी राहावी इतकंच माफक अपेक्षा असणाऱ्या सुरेश आणि रखमाने लग्नाला होकार दिला. सुमन आपल्या आईवडिलांच्या शब्दाबाहेर नव्हती. कांदेपोह्यांचा कार्यक्रम पार पडला. प्रमोदच्या आईवडिलांनाही सुरेश आणि रखमाकडून लग्नात कसलीही अपेक्षा नव्हती. ना हुंडा ना लेनदेन. सुमन आमची एकुलती एक मुलगी आहे. तिचं लग्न आमच्याच दारात व्हावं अशी एक इच्छा आहे. ती तेवढी मान्य करा, सुरेश म्हणाला. काहीही आडेवेढे न घेता प्रमोदचे आईवडील गावी लग्न करायला तयार झाले. 1 महिन्यानंतरचीच तारीख पक्की करण्यात आली. दोन्ही घरात लगीनघाई सुरू झाली. या 1 महिन्यात सुमन आणि प्रमोद एकदाही एकमेकांशी बोलले नाहीत. सुमनला पाहायला आल्यावरही तो या लग्नाला फार उत्साही आहे असं वाटलं नव्हतं. असतो एखाद्याचा स्वभाव अबोल, म्हणून सुमनने याकडे दुर्लक्ष केलं. सुमनही तशी लाजाळू, त्यामुळे प्रमोदबरोबर बोलण्यास तिनेही पुढाकार घेतला नाही. लग्न इतक्या घाई गडबडीत ठरलं की इतर काही विचार करायला सुमन आणि तिच्या आईबाबांना वेळच मिळाला नाही. सुमन आणि प्रमोदचे लग्न 2 दिवसांवर येऊन पोहोचलं. घर पै पाहुण्यांनी भरलं. आज सुमनच्या मैत्रिणी तिच्या हातावर मेहंदी काढत होत्या. त्यांनी प्रमोदचं नाव सुमनच्या हातावर लिहिलं आणि त्या सुमनला प्रमोदच्या नावावरून चिडवू लागल्या. त्यांच्या या चिडवण्याने सुमनच्याही मनात गुदगुल्या होत होत्या. लग्नाचा दिवस जसा जसा जवळ येत होता सुमनच्या हृदयाची धडधड वाढत होती. आपल्या संसाराची स्वप्न ती उघड्या डोळ्यांनी पाहू लागली. बस उद्याचा एक दिवस आणि त्यानंतर आपलं आयुष्य जन्मभरासाठी प्रमोदसोबत जोडलं जाणार, या विचारांनी सुमनच्या गाली लाली चढली. रात्री कितीतरी वेळ ती जागीच होती, आपल्या भावी आयुष्याची स्वप्न पाहत. दुसऱ्या दिवशी बांगड्या भरण्याचा कार्यक्रम झाला. सुमनच्या हातात हिरवा चुडा चढवण्यात आला. आपल्या हातातील चुडा पाहून सुमन हरखून गेली. एक एक पाऊल आता ती प्रमोदच्या जवळ जात होती. रात्री हळदीचा कार्यक्रम दणक्यात पार पडला. सुरेश आणि रखमाची आर्थिक स्थिती बेताचीच असली तरी त्यांनी आपल्या लेकीच्या लग्नाला तजवीज करून ठेवली होती. आपली आयुष्यभराची जमापुंजी त्यांनी सुमनच्या लग्नासाठी खर्ची केली. सुमनच्या अंगाला प्रमोदच्या नावाची हळद लागली. इकडे प्रमोदच्या घरीही हळदीचा कार्यक्रम पार पडला. हळदीच्या दुसऱ्याच दिवशी पहाटेपासूनच सुमनच्या घरी लगबग सुरू झाली. मुंबईवरून नवरदेव आणि पाहुणे मंडळी येणार म्हणून त्यांच्या पाहुणचाराची जय्यत तयारी केली.
लग्नाचा मुहूर्त सकाळी 10:30चा होता. मंडळी मुंबईहून रात्रीच निघणार होती. पहाटे पहाटेच पोचणार होते. पण सकाळचे 7 वाजले तरीही वऱ्हाडाचा काही आत्तापत्ताच नव्हता. सुरेश आणि रखमाला काळजी वाटू लागली. मंडळी अजून कशी आली नाहीत, फोन करून विचारावं असा विचार सुरेशने केला होता. तेवढ्यातच मुंबईहून त्याची बहीण सुखदाचा फोन आला. सुरेश म्हणाला, सुखदा, अगं कुठे राहिला आहात तुम्ही? लग्नाची वेळ जवळ येत चालली आहे. तरी तुमचा पत्ता नाही. कुठे अडकलात बरं? सुखदा आवंढा गिळत, माफ कर सुरेश, हे लग्न मोडलं. सुरेश म्हणाला, लग्न मोडलं? सुखदा, डोकं ठिकाणावर आहे ना तुझं? काय बडबडते आहेस? दारात मांडव घातला आहे. काल सुमनला हळद लागली. घर पै पाहुण्यांनी भरलं. सुमन लग्नासाठी तयार होत आहे आणि तू म्हणते आहेस लग्न मोडलं? हा काय बाहुला बाहुलीचा खेळ चालला आहे का? सुखदा म्हणाली, मला सगळं समजतंय सुरेश, पण माझा नाईलाज आहे. सुरेश म्हणाला, अगं पण झालंय तरी काय ते सांगशील का नाही? मी काय समजायचं? पाहुण्यांना काय सांगू? माझ्या सुमनला मी काय उत्तर देऊ? सुखदा म्हणाली, सुरेश, मी तुला आता काही सांगू शकत नाही. माफ कर मला. एवढं बोलून सुखदाने फोन ठेवला. सुरेशने आपल्या डोक्याला हात लावला. फोन हातातून खाली पडला. जवळच असणाऱ्या पाहुण्यांनी त्याला सावरलं. रखमा पण तेवढ्यात धावत आली. सुरेश रडत होता. आपल्या लाडक्या लेकीला कसं समजावायचं त्याला काहीच सुचेना. सुरेशला या अवस्थेत पाहून रखमा खूप घाबरली. तिच्याकडे पाहत सुरेश म्हणाला, रखमा, आपल्या सुमनचं लग्न मोडलं. हे ऐकताच रखमा धाय मोकलून रडू लागली. आपल्या एकुलत्या एक मुलीच्या लग्नाची स्वप्न धुळीला मिळाली. हे ऐकून माऊलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. सुरेश आणि रखमाला नातेवाईकांनी सावरलं. पण सुमन, तिला कसं समजावायचं? तिच्या डोळ्यांनी भावी आयुष्याची स्वप्न रंगवायला नुकतीच सुरुवात केली होती आणि समाज त्याला कसं तोंड द्यायचं? लग्न मोडलेल्या मुलीकडे समाजाची पाहण्याची दृष्टीच वेगळी असते. तिचा काही दोष नसताना समाज आपल्याच मुलीला दोषी मानतो. याला अपवाद आपली मुलगी तरी कशी राहील? तिला यातून बाहेर कसं काढायचं? हा प्रश्न सुरेश आणि रखमाला सतावू लागला. आपल्या आईवडिलांचा रडण्याचा आवाज ऐकून सुमन धावत आली. तिला थोडी कुणकुण लागलीच होती. आईबाबांना या अवस्थेत पाहून तिला परिस्थितीचा अंदाज आला. धावतच आपल्या आईबाबांच्या गळ्यात पडली. सुरेश आणि रखमा सुमनला काही सांगणार तीच आपल्या आईबाबांचा आधार बनली. आपल्या आईवडिलांना उद्देशून म्हणाली, काळजी करू नका, सगळं ठीक होईल. तुम्ही माझ्यासोबत आहात तर मला कसलीच भीती नाही, कसलीच चिंता नाही. समाज काय म्हणेल यापेक्षा आपण तिघे एकमेकांसोबत आहोत हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. माझ्या नशिबात कदाचित हेच लिहिलं असेल तर त्याला आपण तरी काय करणार? पण मी दुःखी नाही, मुळीच नाही. कारण एका चुकीच्या कुटुंबासोबत नातं जुळवण्यापासून आपण वाचलो आहोत आईबाबा. आपल्या लेकीच्या समजूतदारपणावर काय बोलावं सुरेश आणि रखमा दोघांनाही सुचेना. पण सुरेश उठला आणि तडक मुंबईला निघाला. या सगळ्या प्रकरणाचा छडा लावायला आणि प्रमोद व त्याच्या कुटुंबाला जाब विचारायला. सुरेश जेव्हा प्रमोदच्या घरी पोहोचला तिथली परिस्थिती तर अत्यंत भयानक होती. सगळ्या घरात स्मशान शांतता पसरली होती. सुरेशला पाहताच प्रमोदच्या आईबाबांनी हात जोडून त्यांची माफी मागितली. सुरेशला सगळा काय प्रकार आहे काही समजेना. सुखदा तिथेच होती. तिने सुरेशला सगळी हकीकत सांगितली. प्रमोदचं त्याच्या ऑफिसमधल्या एका मुलीवर प्रेम होतं. पण मुलगी दुसऱ्या जातीतली आहे म्हटल्यावर प्रमोदच्या आई बाबांनी या लग्नाला नकार दिला. प्रमोदच्या आयुष्यातून त्या मुलीला घालवण्यासाठी त्याचं लग्न दुसऱ्या मुलीशी लावून देण्याचा त्यांनी अट्टहास धरला. प्रमोदने सुरुवातीला लग्नाला नकार दिला, पण आईवडिलांनी त्याला ब्लॅकमेल केले. त्यामुळे अनिच्छेनेच त्याने या लग्नाला होकार भरला. लग्न ठरेपर्यंत शांत असणारा प्रमोद अंगाला हळद लागली आणि रात्री सर्व गाढ झोपेत असतानाच आपली बॅग भरून पळून गेला. त्याचं ज्या मुलीवर प्रेम होतं त्या मुलीला घेऊन. सुरेशला काय बोलावं काही सुचेना. तोंडात मारल्यासारखा तो परत आपल्या गावी परत आला. या सगळ्या प्रकरणात खरी चूक कोणाची होती? प्रमोदची. आपलं प्रेम दुसऱ्या मुलीवर असताना सुमनबरोबर लग्नाला तयार झाला. आपल्या आईवडिलांना विरोध न करता पळपुटासारखा रात्री पळून गेला. एका मुलीच्या स्वप्नांची राखरांगोळी करून. की चूक प्रमोदच्या आईवडिलांची? आधुनिक जगात वावरत असताना एकीकडे स्वतःला सुशिक्षित म्हणून घ्यायचं आणि दुसरीकडे जातीभेद मानायचा. का सुखदाची? सत्य माहिती असताना या लग्नात तिने पुढाकार घेतला. सुमनच्या आईवडिलांची. आपली मुलगी मोठ्या घरात जाते म्हटल्यावर मुलाची फार चौकशी न करता लग्नाला होकार दिला. की सुमनची? आपले आईवडील म्हणतात तो प्रत्येक निर्णय तिने डोळे झाकून मान्य केला. यात नक्की चूक कोणाची?
व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.